वाकचरी दुग्ध प्रकल्पातील युनिट क्रमांक 92 मधील घर मालक शांताराम इंगळे आणि त्यांची पत्नी झोपले असताना 3 ते 4 घरफोड्यांनी दरवाजाची सेफ्टी कुलूप तोडून आतील दरवाजाची कडी कटावणीने उघडून घरात प्रवेश केला। या आवाजाने घर मालक शांताराम इंगळे आणि त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या। त्यांना चोरट्यांनी पकडून मारहाण आणि दमबाजी करीत इंगळे यांचे हात बांधून ठेवले व त्यांच्या पत्नीच्या तोंडावर मारहाण करीत पैसे कुठे ठेवलेत अशी विचारणा केली। त्यानंतर त्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून आणि शोकेशमध्ये ठेवलेले मंगळसूत्र व इतर दागिने तसेच रोख रक्कम असे एकूण 2.5 ते 3 लाखांचा ऐवज चोरून पळ काढला। चोरट्यांनी घरात शिरल्यावर पहिल्यांदा मारहाण करीत दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले होते। चोरटे गेल्यानंतर इंगळे यांनी शेजारच्यांना सदर घटनेची माहिती सांगितली आणि तलासरी पोलिसांना याबाबतीत कळवले। सकाळी तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल होत सदर घटनेची कारवाई करीत असताना चोरट्यांनी चोरलेले दोघांचे मोबाईल घरापासून काही अंतरावर टाकलेले आढळले। याबाबतीत अधिक माहिती घेत चोरटे अंदाजे 25 ते 28च्या वयोगटातील होते असा अंदाज बांधत तपास कार्य सुरू केले आहे। या दुग्ध प्रकल्प परिसरात कोणत्याही प्रकारचे लक्ष पुरवले जात नसल्याने अनेक समस्यांची वानवा आहे। यामुळे सध्या येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना प्रकल्पाने योजलेल्या नाहीत। तर अशा संकटाच्या वेळी 112 क्रमांकावर कॉल करावा जेणेकरून पोलीस विभागाकडून तात्काळ मदत पोहोचेल आणि जेणेकरून असे प्रकार टळतील। याबाबतीत आवश्यक ती कारवाई सुरू आहे। याबाबतचे सर्व धागे दोरे गोळा करीत असून लवकरच याबाबतीत कारवाई केली जाईल असे तलासरीचे पोलीस उपनिरीक्षक बबन गावित म्हणाले।